साबुदाणा 5 ते 6 तास भिजत घालायचा आहे। त्यासाठी मी 2 वाट्या साबुदाणा घेते आहे। हा एकदा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर यात पाणी घालून घेतले। साबुदाणा कव्हर होईल एवढं पाणी घालायचं। आता हे 5 ते 6 तास भिजत ठेवायचं आहे। मला सकाळी करायचा होता म्हणून मी रात्रभर भिजत ठेवला होता। आता साबुदाणा छान भिजलाय। आता अगोदर चटणी करून घेऊयात वड्यांसाठी। त्यासाठी मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेते। मिरच्या फिरवून झाल्या आहेत। आता यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेते। शेंगदाणे छान भाजून नंतर त्याचा कूट करून घेतलाय, बारीक करून घेतलेत आणि आता यात दही घालून घ्यायचे। जवळपास पाऊण वाटी मी दही घालते। दही किती आंबट आहे आणि किती घट्ट आहे त्यानुसार आपण दही कमी किंवा जास्त करू शकतो। हे खूप आंबट नाही आहे दही आणि घट्टही आहे, म्हणून मी पाऊण वाटी दही घातले। थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर। आता हिरवी मिरची जी वरती लागली आहे मिक्सरला ती थोडीशी खाली करून घेते आणि हे सगळं एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। आता हे फिरवून झाले, चटणी तयार आहे। आता वडे करून घेऊयात। त्यासाठी साबुदाणा मोकळा करून मी एका भांड्यात काढून घेतलाय। 2 वाट्या साबुदाणा होता, त्यात 1 वाटी त्याच वाटीने शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि 2 मीडियम साईज बटाटे हे कुस्करून घालायचे आहेत। बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली। शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे छान भाजून नंतरच करून घ्यायचं आहे। आता यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजताना नेहमी मंद आचेवर भाजायचे, म्हणजे मग छान चवीला होतात। आणि चवीनुसार तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकतो। त्यासाठी तुम्हाला मिक्सरमध्ये हिरवी मिरची फिरवून घ्या आणि मग त्याचं पेस्ट यात घाला। आता हे व्यवस्थित मिक्स झालंय। आता याचे वडे करून घेऊयात। त्यासाठी मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं, म्हणजे मग वडे चिटकत नाहीत। आणि त्यावर छोटासा उंडा घ्यायचा आहे, हातावर असा गोल करून घ्यायचा आणि मग दाबून या साईजचे वडे तयार करून घ्यायचे। जर आपल्याला हवे असेल तर आपण मधोमध एक छिद्र पण करू शकतो। असेच वडे आपल्याला करून घ्यायचे। एक तर प्लेन अशी वडी करून घेऊ शकता किंवा त्याच्या सेंटरमध्ये जसं मेदूवड्याला छिद्र असतं तसं छिद्र करून घेऊ शकतो। आता या आकाराचे असे मी वडे करून घेते। जर साईड अशा वाटल्या की थोड्या चिरल्या आहेत तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि असे या साईजमध्ये सगळे वडे तयार करून घ्यायचे। आता वडे तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल घातले। तेल अगदी चांगलं गरम होऊ द्यायचे। एकदा चांगलं गरम झालं की मग गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्यात बसतील तेवढे वडे घालून घ्यायचे। मीडियम फ्लेमलाच वडे तळून घ्यायचे। मी एका वेळेला 3 वडे घातले। आता हे दोन्ही साईडनी छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। जर हे वडे आपण उपवासासाठी करणार असू तर मग आपल्याला शेंगदाण्याचं तेल वापरावं लागेल। बाकी वेळेला जेव्हा आपण हे नाश्त्यासाठी बनवतो तेव्हा आपल्याला हवं ते तेल आपण वापरू शकतो। साईड चेंज करून घ्यायची। वडे थोडेसे चिटकले जातात एकमेकांना, तेलातच ते सेपरेटही करून घेता येतात। छान क्रिस्पी असे हे वडे तयार होतात। मधून मधून ही नाश्त्यासाठी एकदम छान अशी डिश आहे। सगळेजण हे आवडीने खातात। आता छान रंग बदलला आहे। आता मी हे वडे काढून घेते। असेच आपल्याला बाकी वडेही तळून घ्यायचे। एका वेळेला मी 3 वडे घालते कारण मी तेल तेवढं घेतले। परत दोन्ही साईडनी छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आता हे मी मध्ये छिद्र केलेले वडे आहेत। सेंटरमध्ये एक होल केलं आहे, तर आपल्या आवडीनुसार एकतर फ्लॅट करा किंवा असं मध्ये एक छिद्र करा आणि हेही वडे मी तळून घेते। वडे तळत असताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची। कधी कधी वडा फुटतो आणि तेल उडू शकतं, म्हणून थोडंसं जपून करायचं आहे। याच्यामध्ये जर चिटकले असतील तर थोडेसे झाऱ्याने सेपरेट करून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी ब्राऊन रंग आला की वडे हे काढून घ्यायचे। असे सगळे वडे तळून तयार करून घ्यायचे आणि दह्याच्या चटणीसोबत गरमागरम सर्व करायचे।
अगदी छान असा नाश्ता